वेलकम टू डम्बो स्वीटी ब्लॉग। और नासिक में पहुंचने के बाद हम लोग बाहर चिकन बना रहे हैं। क्या बना रहे हैं? चौगान। बेसिकली हम लोग सिर्फ बैठे हैं यहाँ पे। असली टेस्ट तो हमारी माँ का है। डे 2 इन नासिक। तो आज हम बना रहे हैं चिकन का बना रहे आपण बाहेर बना रहे आज आज चिकन आम्ही बाहेर बनवतोय। याचं कारण म्हणजे चुलीवरचं खायला खूप चविष्ट लागतं, झणझणीत धमाळभरून लागतं एकदम। आणि चुलीपेक्षा बेस्ट म्हणजे आमच्या आईच्या हाताची टेस्ट। आणि खायसाठी गोड वो गोड बोलते ते नाही ना फिर। देखो बघा मसाला टाकतो आता आपण इथे झूम करून दाखव तुझं। टाकला मसाला। मसाल्यात काय काय यूज केलं होतं ते सांग मला। कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि मसाला गरम बस एवढ्यामध्ये आमचं चविष्ट अशी भाजी तयार होते। ते चुलीवरच आहे म्हणून काळी कढाई ठेवली बरं का। आणि तुम्ही दोरी पण ठेवू शकता। आणि चूल निरमा पावडर आणि तेल लावून मग ठेवलेले चुलीवर। हे बघा बघू शकता। म्हणजे ते घासलं की लगेच निघून जातं। ओके, समझा सबको। तो जैसे हम बोले थे हम कुछ नया करेंगे, वैसे ही हम डालेंगे डम्बो स्वीटी ब्लॉग पे। तो आज कुछ नया कर रहे थे तो हमने डाला एक नया ब्लॉग। तो इसको जरूर देखिए डम्बो स्वीटी ब्लॉग पे। आगे क्या होता है, भाजी कैसे होती है, उसका भी हम निकालेंगे ब्लॉग। अभी मैं ये कर रही हूँ, कांदा और मूली काट रही हूँ। मूली बोलते ना। ये काट रही हूँ खाने के साथ, खाने के लिए। खाने के साथ खाने के लिए। वाह वाह वाह। नींबू भी काटा है, देख लो। नहीं वो अच्छा मैंने लगता काटा है, वो झूठ बोलती है। अरे ये कपड़े काय को दिखा रही तू? अरे बहुत पैसे अपने पास, कपड़े बहुत है। अरे स्वीटी का अंडे संग। तो व्लॉग निकालने के लिए हमें कहीं बाहर जाने की जरूरत है नहीं। छतरी डाल ली मस्त। अभी यहाँ पे चिकन बन रहा है। इथे आता ताजा कापलेला कोंबडा आपण इथे त्याला शिजवून घेतले। आम्ही 4 दिवसापासून कोंबडा आणलेला होता बाहेरून। मग आता त्याला कट करून त्याला आणलेला आहे। हिप्पी साहेब कापला आम्ही। त्याला पहिले खूप खाऊ घातला आम्ही, नंतर कापले। जसं लोक आम्हाला ते घंटा बघा, गरम 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 सिट्टी मी आणि डंबोनी वाजवली आहे। हा शिट्टी। अच्छा हा कुकरची शिट्टी। कारण की वाजत नव्हती, लक्ष देत होतो आम्ही। मॅटर हो जाता है। चला चला शिजला असं चेक करायचं असतं। नवीन आम्ही हॉटेल पण टाकणार आहे बिर्याणीची। काय नाव आहे त्या बिर्याणीच्या हॉटेलचं? नाही अजून नाव डिसाईड नाही। जोत्याबाई बिर्याणी। हा, माझं नाव कशाला द्यायचं? तर ते आम्ही कुठे टाकताय, कधी टाकतोय ते आम्ही लवकर सांगू। मग तुम्ही या जेवायला पण यायच्या आणि बिर्याणी खाऊन जायच्या। हा, पैसे देऊन बर का। चला बाय 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 बाय। बाय। खाना बनने के बाद मिलते, बाय बाय अभी नजर मत लगाओ। बाय बाय। ये मैं काट रहा हूँ मूली। ये मास्टर शेफ की चाकू है, मम्मी को मिली थी। कौन थी वो? फरक आने दी थी मम्मी को। हाँ ये वाली चाकू। अरे आपके हाथ में बहुत टेस्ट है तो आप ये लीजिए चाकू। जा सकते हो सुनो। आरामात का हाताला लावून घेशील बरं। आरामात का हाताला लावून घेशील। नहीं नहीं, मेरे बात मास्टर शेफ देखा है। मास्टर शेफ देखे ना, काटे नाही ना। अभी काट रहा हूँ ना। अरे आरामात का, नाही तर अजून भांडे पडलेले घासायचे ते भांडे हा. बघू बघू। इथे मस्त आम्ही प्रोडक्शनची छत्री यूज करतोय, ऊन नाही येऊ म्हणून। बघा हे राणीने कपडे धुतलेले। अर्धे महिने पण धुतले, अर्धे हिने धुतले। वहो कोंबडा
टेस्टीच लागतंय. आणि कोंबडाला अरे मला फिक्क दे, ती तेलाची वाटी आहे. असू दे ना, मला पण दे तुम्ही तेल खात नाही का? तुला पण घ्यायचं? या भू फिक्क खायला म्हणलं. आता हे मसाल्यात टाकून देऊ आपण मस्त पैकी. नाही त्याच्यात थोडं पाणी बिणी टाकायचं मस्त. असं कुकर हलवून वरच्यावर कुकर बाजूला ठेवला. हे मटण म्हणजे चिकन कोंबडीचं, गावठी कोंबडीचं चिकन. एवढी गाव आपल्याला एवढी कढाई बासून जाते. बसून जाते एवढी. आम्ही जेवणासाठी तयारी बरं की, कांदा लिंबू त्याला पाण्यात टाक म्हणजे त्याचा कडवटपणा जाईल. धुवून घे त्याला. दोन टाक त्याला. हे बघा बस. आता ही भाजी होस तर मी मस्त गॅसवर भाकरी करून टाकते. ओके, तू भाकरी कर, आम्ही इकडं भाजी शिजवतो अजून. शिजवायची गरज नाही, आता झालेली ती. ओके. त्याला फक्त हॅलो. हॅलो. आता आमची भाजी ही उकळलेली आहे आणि आम्हाला आता भाजायचे पापड. पापड भाजण्यासाठी असा हार हा बाहेर काढलाय आणि चुलीवरचे भाजलेले पापड मस्त लागतात. हे पापड टाकलेत तिथं. तूने कभी खाए थे ऐसे? नहीं नहीं ना? खा रहा हूँ. अरे अभी वाह. ये भुने हुए तो पापड़ खा के shortcut है. देखना स्वीटी. शॉर्टकट है ना, लेकिन चटके वैसे बैठते उधर. एकदम फायनल लागतात ते भाजल्यावर. सुपर टेस्ट. हे बस सेकंड पापड. कैसे हो रहे लेकिन गरम है इसलिए. हाँ. ये देखो. गरम इसलिए हो गया वो. पाणी आ रहा पाणी. सर्वात अगोदर ह्या टेस्टी भाजीसाठी आईला धन्यवाद. मम्मीला थँक्यू. थँक्यू. नाही, तू मम्मीला करते, मी आईला करते धन्यवाद. झाली बघा मस्त. आपला रस्सा तरीवाला. रस्सा रस्सा वाढ ग. या लेग पीस. बड़ा कमजोर लेग पीस था रे. मुर्गी को पोलियो हो गया था. इतना खिलाने के बाद भी हो गया. बताओ क्या खिलाया फिर. क्या खिलाया हमने? फिर 4 दिन वो मुर्गा क्या खाएगा? हाँ, कुछ नहीं, सिर्फ हगा. बहुत हगा. छी. बहुत हगा. उसको खिचड़ी खिलाई थी रात को. करके खत्म कर दिया हम लोग ने. अरे तो इतका घाण करत होता ना, असं वाटलं उगाच आणला त्याला. पप्पांना दिसला तो गावठी आहे गावाकडं तिकडं. कोणत्या गावावरून आणलं होतं आपण? ओझरखेड. ओझरखेडवरून आणलेला. आणि लास्ट टाइम आम्ही वणीतून कोंबडा आणला होता. पहिले कोंबड्याला आणा, हा. त्याला दारू बारू पण पाजा. जेवण द्या, मग कापा आणि मग खाऊन घ्या. आणि मग खाऊन घ्या. मग भाजी खाल्ल्यावर नशा येईल त्याचं काय? मग आपल्याला पण मग कोणती पण भाजी आमचं झंझणाट वाटते ती. आज वाटायचे का टाक धुंडू रे. हिची मराठीला काय करू रे. बोल. एवढी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय खानदेश. जय खानदेश. जय कुमावत. करली स्वीटी. कैच करेगी. चल अभी लास्ट वाला बोल दे कुछ अच्छा. क्या बोले. अच्छा Subscribe नहीं, वगैरह. अभी तो खाने का व्लॉग निकालना है ना. अच्छा. लास्ट का कैसे हुआ. खाया बसलोय जेवायला. भाजी एक नंबर झाली आहे चुल्यावरची. मम्मीने बनवली म्हणून अजून चांगली झाली. थँक्यू टू मम्मी. पप्पाचं काय म्हणणं आहे? राम राम. एकदम ओके ओके कार्यक्रम आहे एकदम. ओके ओके. हा मग चालू आहे. पुन्हा आमच्या छत्रीखाली आणि स्पेसेसमध्ये, पार्किंग स्पेसेसमध्ये जेवण करून जेवणाचा आनंद. एन्जॉय गॅलरीमध्ये बाहेर. येस येस राईट. आम्हाला पिकनिकसाठी बाहेर नाही जावं लागतं. आमचं घरच पिकनिक आहे. घरातच खाऊन येतो आम्ही. तर चला लास्ट खेत पण आहे. लास्ट का बोलते. तर आमच्या नवीन ब्लॉग येते, तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले ते सांगा. अजून पुढे कोणते व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा. बाय बाय. बाय.